सुनील शेठ आणि सागर शेठ तुमचं पुन्हा एकदा आई ग्रुपच्या वतीने कैलाश शेठ म्हात्रे यांच्या वतीने आभार व्यक्त करतो। बोलूया दीपक कडे। चौथ्या षटकाला सुरुवात झाली। योगेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय। 3 ओव्हर्स मध्ये 33 धावा आपण पाहिल्या। 3 धावांचं षटक आशिष मेरूलने टाकलं। 17 धावांची अजूनही गरज आहे। चेंडू तेवढेच बाकी आहेत। मुन्ना अडवा पॅटर्न ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे। सिंगल मिळेल। योगेश म्हटला की अगदी भेदक गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो। घोटगावचा खेळाडू आहे आणि बऱ्याच वेळेला निर्धाव षटक टाकण्यासाठी मात्र या गोलंदाजाचं नाव नेहमी चर्चेत असतं आणि त्याचमुळे जर इकडे सुद्धा तशा स्वरूपाची गोलंदाजी पाहायला मिळाली हे फार निर्णायक षटक असेल मित्रमंडळी आशिष मेरूल साठी सुद्धा। मुन्नानं जर या ठिकाणी चांगली कामगिरी केली पुढच्या 2 ओव्हर्स मध्ये मात्र जो दबाव आहे माणगाव टीम वरचा अजून सुद्धा मजबूत करता येण्यासारखा आहे। सुरुवात चांगली झाली नो डाऊट। पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 30 धावा होत्या परंतु त्यानंतर थोडासा का होईना दबाव तर इकडे बनवलाय अनमोल किंग्सनं। मुन्नाचा हा बॉल ड्राईव्ह केलाय। सुंदर असा ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला त्या ठिकाणी अडवला जातोय। दुसरी रन परंतु पाहूया काय घडलंय। इट्स अ डायरेक्ट हिट आणि थर्ड अंपायर रेफर करण्यात आले। पुन्हा एकदा रनआउटच्या डिसिजन साठी तिसऱ्या पंचांची मदत मात्र घेण्यात आले। व्हॉट एक्झॅक्टली हॅपन ऑन दिस ग्राउंड पाहूया। डायरेक्ट हिट बाउंड्री लाईन वरून डायरेक्ट यष्टांवर केलेला थ्रो पुन्हा चेक केलं जाते। सध्याच्या घडीला खेळपट्टीवर आपण पाहतोय नारायण उमासरे यज्ञेश ठाकूर उरणचा खेळाडू आहे। And direct hit is always dangerous. फलंदाज बाद आहे आणि इकडे मात्र आणखीन एक धक्का लागलाय। रनआउटच्या स्वरूपामध्ये नाहक गडी गमावलाय तो के सरकार सुपरस्टार माणगाव संघ दबावाखाली। दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली। आई ग्रुप आहे सरकारी त्याला ओळखते दुनिया। पस्तीस वर 4 सुरुवात काय केली होती या संघाने आणि आता मात्र थोडासा ट्रबल मध्ये आहे। एक मोठा खेळाडू बाद झाल्यानंतर मात्र संपूर्णपणे या मॅच मध्ये पलटवार पाहायला मिळालाय आणि इकडे संधी जी मिळाली योगेश पेडकर बाद झाल्यानंतर ही संधी आतापर्यंत सोडलेली नाहीये। मॅच मध्ये अजूनही आहे अनमोल किंग्स कडमोली संघ प्रेशर पाहायला मिळते। योगेश पाटीलची गोलंदाजी खेळणं तितकंही सोपं नाहीये परंतु इकडे मात्र थोडंसं कॉन्सन्ट्रेट करावं लागेल फलंदाजांना। नारायण उमासरे बाद झालेत। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते मोहसिन। मुन्ना पुन्हा एकदा यावेळेस मात्र सरळ फील्डर त्या ठिकाणी आहे। आणखीन एक विकेट प्राप्त करतोय गोटच्या योगेश पाटीलला। सामना फिरवतो इकडे मात्र निम्मा संघ गारत लागलाय 5वा हादरा। भेदकता पाहायला मिळाले गोलंदाजी मधली। काय सुंदर असं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक योगेश पाटील कडून दाखवलं गेलंय आणि एका पाठोपाठ एक फलंदाजांचं बाद होणं हे टेन्शन वाली गोष्ट आहे। खेळपट्टीवर स्थिरावण्यास एकही खेळाडू सध्याच्या घडीला तयार नाहीये माणगाव संघाचा आणि इथंच चुकतंय। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश तवसालकर येतोय। आणखीन एक चांगला फलंदाज आहे आणि कुठेतरी त्याला सुद्धा संयमानं क्रिकेट खेळावं लागेल कारण अजूनही पाहायला गेलं तर सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे। 50-50 चान्सेस फॉर द बोथ द टीम
आणि त्याचमुळे परंतु इकडे ज्या पद्धतीनं कॉन्फिडन्स वाढला अनमोल किंग्स कळंबोली संघाचा, सुंदर असं क्षेत्ररक्षण कारण जे रनआउट्स आपण पाहिले, झेल टिपले गेले आणि त्याचमुळे जेव्हा क्षेत्ररक्षण उंचावतं ना तेव्हा गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढत असतो आणि त्याचमुळे पूर्णपणे संघ आता मात्र एकजूट होऊन मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मन्स करत असताना पाहतोय आपण. योगेश पाटील गोलंदाजी बारपर. यावेळेस लॉफ्ट केले बॉलला, बॉल हवेमध्ये आहे, लॉंग ऑफला संधी योगेश पाटीलला, आणखीन एक सफलता, मॅच फिरले आणि आता मात्र ट्रबल मध्ये केस सरकार पाहायला गेलं तर. आणि अनमोल किंग्स कळंबोली संघ थोडासा हाबी होत असताना 35 वर 6वा गडी गारत. पस्तीस वर 6. काय सुरुवात होती. आशिष मेरुलच्या पहिल्या षटकामध्ये 16, साहिल खानावकरच्या 14. 2 ओव्हर मध्ये 30 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं या राहिलेल्या 20 धावा पटकन 1-1.5 षटकामध्ये कव्हर होतील की काय, परंतु इकडे मात्र वेगळंच सुरू आहे. आणि जेव्हा फ्लड लाईट्स मध्ये सामना जातो ना तेव्हा अशीच कसोटी खरं तर दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघांची गेले 3-4 दिवस आपण पाहतोय. काय बॉलिंग केलंय योगेश पाटील ऑन हॅट्रिक नाव. इकडे मागच्या 2 चेंडूंमध्ये 2 सफलता मात्र त्यानं अर्जित केलेत आणि त्याचमुळे इकडे पाहूया सूरज मस्कर मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हातानं यावेळेस पाहायला गेलं तर बॅट सुद्धा थोडीशी खाली ठेवली होती. अगदी हळुवारपणे बचावात्मक थोडस पाहायला मिळाला तो सूरज मस्कर. 1 रन मिळते, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 36 ला 6, 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. चौदा धावांची गरज आहे. 12 बॉल 14 रन्स असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. थोडस टेन्शन योगेश पेणकरच्या चेहऱ्यावर सुद्धा असणार आहे. थोडीशी स्मशान शांतता के सरकार सुपरस्टार माणगाव संघाच्या गोटामध्ये थोडीशी अस्वस्थता पसरले. पाहूया काय घडतंय. मातचा निकाल मात्र कुठे जातोय. शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागणार आहेत, परंतु अनमोल किंग्स कळंबोली संघाने केलेला बाउन्स बॅक. कृष्णा मिश्रा खरं तर जेव्हा ऑप्शनच्या टेबलवर होते